खरं तर आयुष्य ना खूप छान चालू असतं, पण मनामध्ये काहीतरी हुरहुर असते, काहीतरी अस्वस्थता असते. आपण जे ठरवलेलं आहे, जे ध्येय ठरवले ते आपण गाठत असतो. आपल्या मेहनतीच्या बळावरती, आपल्या बुद्धिमत्तेच्या बळावर, क्षमतेच्या बळावर आपल्याला जे जे हवं आहे ते आपण मिळवत असतो. पण तरीही एक अस्वस्थता मनामध्ये असते. असं कधी कधी होतं. काहीतरी रिकामं पण वाटतं, काहीतरी चुकल्यासारखं वाटतं, काहीतरी हरवलेलं आहे, काहीतरी मिळत नाहीये असं वाटतं. खरं पाहिलं तर सगळं आपल्याकडे असतं. असं होतं का? असं होत असेल तर हा व्हिडिओ आपल्यासाठीच आहे. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की हे नेमकं का होतं. असं सगळं भरलेलं ताट असलं तरी रिकामं रिकामं का वाटतं, का बरं अस्वस्थता आपल्याला जाणवते, आणि असं जर जाणवत असेल तर त्यावरती उपाय काय करायचा. नमस्कार, मी प्रोफेसर अपर्णा अष्टपुत्री शिसोले. आज आपण जर समजून घेणार आहोत की अस्वस्थ का बरं वाटत राहतं. सगळं तर चांगलं आहे, करिअरमध्ये सगळं चांगलं चालू आहे, घरामध्ये सगळं चांगलं आहे, बायको चांगली आहे, नवरा चांगला आहे, लेकरं चांगले आहेत, वातावरण चांगलं आहे, तरी पण समथिंग इज मिसिंग. काहीतरी मिसिंग आहे. काय आहे हे? यासाठी ना आपल्याला थोडासा मेंदू समजून घ्यावा लागेल. आपला जो मेंदू आहे तो काही काम करण्यासाठी तयार केलेला आहे, ज्याला आपण म्हणतो इट इज हार्ड वायर्ड. आणि हे अनेक वर्षांपासून, अनेक शतकांपासून असं वायरिंग आपल्या मेंदूचं झालेलं आहे. मेंदूचं जे वायरिंग झालेलं आहे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी झालेलं आहे. वेगवेगळ्या ज्या समस्या येतात त्यांना सोडवण्यासाठी झालेलं आहे. आतापर्यंत आयुष्यामध्ये आपण अनेक समस्यांना सामोरं गेलो, ते आपण सोडवलेत, त्यांना आपण आव्हानं बघितले, चॅलेंजेस म्हणून बघितले आणि ती आपण सोडवलेली आहेत. आता तशी आव्हानं आपल्या आयुष्यात फारशी राहिलेली नाहीत. जी काही आहेत ती रुटीन बनले, त्याच्यासाठी खूप वेगळे प्रयत्न आपल्याला करावे लागत नाहीत. नवीन प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मेथड्स, टेक्निक्स किंवा पाथवेज आपल्याला तयार करायची आता गरज नाही. आपल्याला माहिती की हा प्रॉब्लेम आला तर अशा पद्धतीने त्याला डील करायचंय. असं काहीतरी आयुष्यात झालेलं आहे. मग होतं काय की आपल्या मेंदूला तर सवय प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची. मग मला जर नवीन प्रॉब्लेम्सच मिळत नसतील तर मी स्वतःलाच एक प्रॉब्लेम समजायला लागते. मी म्हणजे माझा मेंदू काय करतो की माझाच काहीतरी प्रॉब्लेम आहे, मलाच काहीतरी कमी आहे, अमुकच काहीतरी नाहीये, कुठेतरी मी काहीतरी चुका ज्या आहेत ना त्या शोधायला लागते. या ज्या चुका मी शोधायला लागते त्यातनं मग मला वाटायला लागतं काहीतरी मिसिंग आहे. हे समजून घेण्यासाठी आपण अजून एक उदाहरण बघूया. कुत्रे जे असतात त्यांना जर तुम्ही बॉल टाकला, काहीतरी बॉल फेकला की ते कुठेही असेल बॉल तो घेऊन येतात. बॉल जर त्यांनी जर बघितला फेकताना तर तुम्ही दुसरं त्यांना काहीही दाखवा, ते बघत नाहीत, ते बॉलच आणतात. काय आहे, त्यांचा मेंदू वायर्ड आहे, हार्ड वायर्ड आहे की बॉल जर असेल, काही गोष्ट जर फेकलेली असेल तर ती घेऊन यायची. तसं जर केलं नाही, जर कुत्र्यांसोबत आपण खेळलो नाही तर आपल्याला बघायला मिळतं की काही जी कुत्री असतात ती मग चप्पल चावतात किंवा दरवाजा असतो ती कुरतडतात. आपणही असंच काहीतरी करतो. आपल्याला बॉल नसतो, आपल्याकडे काही प्रोजेक्ट नसतो, मग आपण स्वतःला कुरतडायला लागतो. त्यामुळे आपण असं करतोय का हे एकदा चेक करा. आणि असं होत असेल मग काय करायचंय? 3 उपायाने आपण सुरुवात करूया. सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं आहे, स्वतःला एक प्रोजेक्ट देणार. प्रोजेक्ट म्हणूया, काहीही प्रोजेक्ट असू शकतो, अगदी साध्यापासून मोठ्यापर्यंत कुठलाही प्रोजेक्ट असू शकतो. पण मला स्वतःला सांगायचं की मला आज हे काम करायचं आहे, हा प्रोजेक्ट आहे माझ्यासाठी. मी जेव्हा शब्द प्रोजेक्ट वापरते आणि काम वापरते बघा, दोन्हीमध्ये आपल्या मेंदूला अंडरस्टँडिंग ही वेगळी असते. काम आहे म्हणल्यानंतर काम आहे, प्रोजेक्ट आहे सो तुम्हाला थोडासा उत्साह वाटतो. माझा आजचा प्रोजेक्ट काय आहे, मला आठवड्याभरात काय प्रोजेक्ट करायचा आहे, नवीन काहीतरी जे मी आतापर्यंत सॉल्व्ह केलेलं नाहीये अशी गोष्ट मला स्वतःला प्रोजेक्ट म्हणून द्यायची आहे. मग मी एखादी नवीन भाषा शिकायला जाऊ शकते, मी नवीन एखादा पदार्थ करायला बघू शकते, प्रोजेक्ट म्हणून घेऊ शकते. मी युट्यूबला एखादा व्हिडिओ अपलोड करता येईल का बघू शकते, इन्स्टावरती काहीतरी नवीन ट्राय करू शकते. स्वतःला एक प्रोजेक्ट द्यायचा. काय होईल, माझी जी काही एनर्जी आहे प्रॉब्लेम सॉल्व्हिंगची ती सगळी इनवर्ड जी गेलेली असते ना स्वतःला दोष देणाऱ्यामध्ये, ती आता आउटवर्ड जाईल प्रोजेक्टसाठी. हे मी जर केलं सगळ्यात पहिल्यांदा तर तिथे मला कामाला सुरुवात होणार आहे, तो प्रोजेक्ट ते होणार आहे. आणि जेव्हा मी प्रोजेक्ट करायला लागते त्यावेळेला अजून एक महत्वाचं काम आहे, हा प्रोजेक्ट इमॅजिनरी नसावा. यामध्ये दुसरं महत्वाची गोष्ट, मी काहीतरी कृती करताना असलं पाहिजे. मी स्वतः हाताने काहीतरी करणं गरजेचं आहे. कारण जेव्हा आपण कृती करतो, हाताने काहीतरी करतो, क्रिएटिव्ह काहीतरी करतो, नवीन काहीतरी करतो, त्यावेळेला हा जो आपला प्रोग्रेस आहे, या प्रोग्रेसने डोपामाइन सिक्रेट होणार आहे. या प्रोग्रेसने डोपामाइन सिक्रेट झालं की मला छानची फिलिंग येणार आहे. हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं की डोपामाइन कसं काम करतं ते, है ना. त्यामुळे दुसरं जे मला करायचंय की असा प्रोजेक्ट द्यायचा आहे स्वतःला की ज्याच्यामध्ये मी काहीतरी काम करणार आहे, माझ्या हातांचा मी उपयोग करणार आहे. मग एखादं झाड लावायचं काम असेल, गार्डनिंग असेल, कुकिंग सारखं असेल, क्रोशे आवडत असेल तुम्हाला तर तुम्ही तेही करू शकता. असं आपण काहीतरी जेव्हा प्रोजेक्ट देतो स्वतःला त्यावेळेला आपला मेंदू इन्व्हॉल्ड झालेला असतो. तिसरं मी काय करू शकते, हे प्रोजेक्ट जे आहे ह्याचे माझा प्रोग्रेस कसा होतोय हे मी नोट डाऊन करायचंय.
प्रोजेक्ट पूर्ण होणं, एक रिसर्च झालेले आहे आणि त्या रिसर्चमध्ये असं दिसून आलेलं की प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतरचा आनंद आणि रोजच्या प्रोग्रेस, जो प्रोजेक्ट आपण हाती घेतलाय त्यातला जो प्रोग्रेस आहे त्यातनं मिळालेला आनंद कोणता जास्त आहे, तर आपली रोजच्या रोज प्रगती होत आहे, रोजच्या रोज प्रोग्रेस होत आहे, या समाधानाने किंवा या जाणीवेने आपल्याला अधिक आनंद मिळतोय. तिथे गेल्यानंतर प्रोजेक्ट पूर्ण झाल्यानंतर आनंद मिळतो, पण तो थोड्या वेळासाठी असतो. रोजच्या रोज मला जर आनंद हवा असेल तर मी एक प्रोजेक्ट हातात घ्यायचा आहे, त्याच्यासाठी मला जे जे लागणारं काम आहे ते मी स्वतः करायचं आहे आणि रोज कसा बदल होतोय स्वतःमध्ये हे मी बघायचंय. असं जर केलं तर मला असं वाटतं हा जो एम्प्टीनेस आहे आपल्यामधला, काहीतरी चुकल्यासारखं, काहीतरी हरवल्यासारखं आपल्याला जे जाणवत राहतं ते आपल्याला जाणवणार नाही. आपण असे कोणते कोणते प्रोजेक्ट घेऊ शकता ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्हाला असं वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना आवश्यक आहे, महत्वाचा आहे आणि फायदा होणार आहे, तर त्यांच्यासोबत नक्की शेअर करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.